महत्व भाव हा महिमा शब्दाची व्युत्पत्ती जर आपण काही तर मोठेपणाचा भाव व्यक्त करण्याकरता जे सांगितलं जातं त्याला महिमा असं म्हणतात. तर का महान शब्दावर व्याकरणाच्या दृष्टीनं किंचित प्रत्यय केला तर महिमा शब्द तयार होतो आणि त्याचा अर्थ आहे मोठेपणा. आता मोठेपणा सांगणं म्हणजे महिमा सांगणं करा तर मग मोठेपणा सांगणाऱ्या लोकांचे सुद्धा जगामध्ये दोन वर्ग आपल्याला मोठे सापडतात. काही लोक छोटंच मोठेपण सांगतात आणि काही लोक असलेलं मोठेपण सांगतात. व्यक्तीच्या ठिकाणी मोठेपणा नाही अशा वस्तू किंवा व्यक्तीचा काहीतरी मोठेपणा सांगत असताना आपण नंतर जगामध्ये आपल्याला पाहायला सापडतो. याला काय म्हणायचं स्वतः मोठेपणा सांगणारे जे लोक आहेत ना त्यांचा तो प्रकार जाहिरातीचा प्रकार आहे. एखाद्या व्यक्तीची जाहिरात करण्याकरता अशा पद्धतीची जाहिरात करावी लागते. एखाद्या वस्तूची जाहिरात करायची झाली तर काहीतरी स्वतः महिमान सांगावं लागतं. आमच्या आमच्या वस्तूचा असा प्रभाव आहे, आमच्या आमच्या व्यक्तीचा असा महिमान आहे असं स्वतः सांगितल्याशिवाय वस्तू किंवा व्यक्तीची जगामध्ये प्रसिद्धी होत नाही. तर ना आपल्याकडे एखादा माणूस जाहिरात करताना त्या कंपनीवाल्याला आपल्या मालाची जाहिरात करण्याकरता मालाचं महत्व सांगावं लागतं. महत्व सांगावं त्याच्यामध्ये सुरू होतं. पण संस्थांचा प्रकार जर आपण काय करतो जाहिरातदार हे महत्व सांगतो आणि साधकपुरुषांनी महत्व कथनच करतो. पण जाहिरातदारांना सांगितलेले जे मोठेपण आहे ते छोटं नसलेलं मोठेपण आहे आणि संस्थांनी सांगितलेलं मोठेपण जे आहे ते खरं आणि असलेलं मोठेपण आहे. कोणत्याही पदार्थाला मोठेपणा सांगितला नाही आणि दुसऱ्या कोणत्याही पदार्थाला मोठेपणा सांगायचं जगाला उपरी संस्थान केला नाही. मरणाचे वर्णन करा. मानवाची केलेलं वर्णन करत वर्णा देखील एका प्रमाणात पडण्याचं महत्व वर्णन करायचं असतील त्यापेक्षा दुसऱ्या कोणत्याही पदार्थ असेल किंवा दुसऱ्या व्यक्तीचं महात्म्य जरी सांगत असेल नका आपण जगाला वापरीचं करण्याचं पण सगळ्या जगाचं महत्व वर्णन करावं. सगळ्या जगाने फक्त सामान्य माणसाच्या वर्णनामुळे प्रवृत्त असू नये. आपण जगाला वापरीचं करणारे तुम्हाला स्वतः मानवाचं महत्व सांगितलं. सामान्य माणसाचं महत्व तुकाराम सांगणार नाही, सामान्य वस्तूचं महत्व तुकाराम सांगणार नाही. त्याचं कारण आहे ज्या वस्तूच्या ठिकाणी मोठेपणा नाही त्याचा मोठेपणा सांगायचा नाही आणि ज्या वस्तूच्या ठिकाणी मोठेपणा आहे त्या वस्तूचा मोठेपणा व्यक्त करायचा नसलेलं कारण एखाद्याचा पदार्थ बोलावं लागतं. असलेलं सांगत असताना मात्र जे आहे ते व्यक्त करावं लागतं. नसलेलं सांगत असतो आणि परंतु असलेलं व्यक्त करतो तेवढंच त्याच्या देशामध्ये अंतर आपल्याला सांगायची आहे. मग संतांनी मोठेपणा सांगत असताना जगाच्या पूर्वी म्हणतो तेव्हा माणसाचा मोठेपणा सांगितलेला आहे. सांगितलं तर देवाचा मोठेपणा सांगितला नाही तर संतांचा मोठेपणा सांगितला. कारण एकच आहे देवाची मोठा आहे आणि देवाची अभिज्ञता प्राप्त झाल्यामुळं संत सुद्धा मोठे आहे. देवाचा मोठेपणा आपल्याला जशा पद्धतीने सांगू शक्य आहे तशा पद्धतीने आपल्याला पाहायला सापडतो. बरं ज्याच्या कारणाने आपण मोठा म्हणू शकतो त्याच्या कारणाने संत आपल्याला मोठं म्हणता येतं. देवाचा मोठेपणापेक्षा बरोबर म्हणतात. परंतु महाराष्ट्राला म्हटलेलं आहे त्याचं वर्णन करत असताना त्याला केंद्र परिषद नाही, त्याला काल परिषद नाही, त्या परमात्म्याच्या बाबतीमध्ये वस्तू परिषदाचा विचार आपल्याला करता येत नाही. असा तो परमात्मा असल्यामुळे व्यापक आहे म्हणून मोठा आहे असं वर्णन करतो आत्यांनी केलेलं. वेदांतामध्ये परमात्म्याची अनंतता सांगत असताना 3 कारणांना सांगितले. नव्यात्वान निष्ठोत्साह नित्यत्वान कालतः नवस्तुतो कारवाज्ञात अनंत प्रधानी परमात्म्याच्या सर्वब्रह्माच्या ठिकाणी अनंत मनातील प्रकारचा एकाचा अंत त्याला नाही, काळाचा अंत त्याला नाही आणि वस्तूचाही अंत त्याला नाही. एकाचा अंत परमात्म्याला नाही कारण तो व्यापक आहे. काळाचा अंत परमात्म्याला नाही कारण तो अनादि अनंत आहे आणि वस्तूचा अंत त्या परमात्म्याला नाही कारण तो सर्वांचाही व्यापी आहे.
असल्यामुळे परमात्म्याच्या भक्तीमध्ये व्यापक असल्यामुळे अमुक एका ठिकाणी देव आहे, अमुक एका ठिकाणी परमात्मा नाही, ही मात्र चिंतन करता येतं का? नाही मला चिंतन आपल्याला सांगितलेली आहे. जरी कधी म्हणला सगळ्या जगामध्ये सुद्धा परमात्मा भरलेला आहे, फळामध्ये परमात्मा भरला, परीक्षा महापुरुष सुद्धा परमात्मा भरलेला आहे. अशा पद्धतीचं वर्णन परमात्म्याच्या भक्तीमध्ये केलेलं आपल्याला म्हणजे काय? परमात्मा व्यापक आहे. अमुक एका ठिकाणी जो परमात्मा आहे, अमुक एका ठिकाणी तो परमात्मा नाही, असा विचार आपल्याला करत आहे. सगळ्या देशात तो परमात्मा आहे म्हणून त्याला देशाचा परिच्छेद नाही. ठिकाणी आहे तसं साधूचं चिंतन करायला हवं. त्याला तरी देशाचा हा परिच्छेदता आहे का? देशाच्या दृष्टीनं परमात्मा तसा सगळ्या देशात घडलेला संतांच्या बाबतीमध्ये चिंतन करायला लागलं तर संत महात्मा सुद्धा सगळ्या ठिकाणी घडलेला आहे असंच विचार आपल्याला करावं लागतं. बरं का? परमात्मा सगळ्या ठिकाणी घडलेला आहे असं देवाचं वर्णन संतांनी केलेलं आहे. तसं संत परमात्मा सगळ्या ठिकाणी घडलेला आहे असं त्यांच्या देवाने भक्तीकडे केलेला आपल्याला महाराष्ट्र पडतं. सुद्धा आकाशचा गेलेला आकाशचे एवढा म्हणजे होतामध्ये आकाश महाभूतामध्ये आकाश त्याच्यावर परमात्मा आहे असं म्हणायचं कारण नाही. आकाश वाचक शब्द वेदामध्ये परमात्मा या अर्थात वापरलेले आपल्याला सांगायचा पडतो. परमात्मा आकाशापेक्षा मोठा आहे असं त्याचं वर्णन आहे. खन ब्रह्म या शब्दाचा अर्थ आकाश आहे आणि आकाश वाचक अवाचक असलेला खन शब्द परब्रह्म या अर्थात आहे. त्याला सांगितलं त्याचे दुकान आकाशचा एवढा तुकाराम महाराज आकाश परमात्मा एवढे आहे असं चिंतन तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये केलेलं आपल्याला म्हणायचं पडतं. मला काय सांगायचंय? परमात्म्याची व्यापकता सांगत असताना विचार गणित भरला ते वर्णन आहे आणि तुकाराम महाराजांची व्यापकता सांगत असताना तुका आकाशा एवढा ते वर्णन दोन्ही वर्णन सारखे तुका आकाशा एवढा तुकाराम महाराजांचं वर्णन पहा आणि विचार गणित भरला विचाराला ते देवाचं वर्णन पहा. परमात्मा गणित भरल्यामुळे स्वतःचा व्यापक आहे म्हणून त्याला देश परिच्छेद नाही. तसं तुका आकाशा एवढा असल्यामुळे देश परिच्छेद नाही. एका काळामध्ये होता एका काळामध्ये नाही असं देवाच्या आपल्याला म्हणता येत नाही. अनादी असल्यावर माधवी होता, अनंत असल्यावर पुढे राहणार आहे आणि वर्तमान काळातील परमात्मा आहे नव्हे असं आपल्याला स्वीकारावं लागतं. असं परमात्मा स्वीकाराबाजी असल्यामुळे थोडे वर्णन केलेलं आपल्याला सांगायला पडतं. त्याला काळाचा परिच्छेद नाही. हा काळाचा परिच्छेद नाही म्हणजे मागे होत असतो. नाटकगातीचे गाणे बहुता काळाचे केवळ पाहिलं माझं मागे होता अनेक लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला. काही परमात्मा नावाची स्थान अशी आहे की स्थान आहे असं देवाचं वर्णन केलं. आता ही जुनाट स्थान आहे. अनेक लोकांची दुसऱ्याचा प्रयत्न केला तरी नाही. त्याचा अर्थ काय? ठिकाण जुनाट आहे म्हणजे अनादी आहे आणि ठिकाण संस्कृती आहे म्हणजे अनंत आहे. अनादी अनंतपणा परमात्मा अनादी आहे आणि अनंत आहे म्हणून त्याला काळाचा परिच्छेद नाही. असं देवाच्या बघा संतांना तरी काळाचा परिच्छेद आहे का? आज या काळात त्यांचा आहे तर मागच्या काळात होते पुढच्या काळात राहणार नाही तर परत संतांच्या बद्दल बोलतायचं आपल्याला मानत नाही. संत असं आहे की संत या काळात पृथ्वी तलावर होते त्याच्या मागच्या काळातही ते होते आणि पुढच्या काळातही ते राहणार आहे आपल्याला बाहेर पडतो बरं का. मग तुकाराम महाराज 400 वर्षांच्या पूर्वी पृथ्वी तलावर होते त्याच्या मागे तुकाराम महाराज नवक्याच्या मुद्द्याचे तुकाराम मेरू पर्वतावर समाधी साधत होते त्यावेळेला मी बोलतो असं तुकाराम महाराज स्वतः वर्णन केलेलं. मला वर्णन करायला काय करावं म्हणे हा अभिमान अतिशय बाबत आहे आणि हा मोठा याच्या पाठीमागे लागतो. याचे वर्णन करताना महाराजांनी सांगितलं अभिमान लागेल सुखाचे पडते. सुखासारख्या महात्म्याच्या पाठीमागा हा अभिमान लागला आणि या अभिमानापासून एका जगाचं रक्षण करण्याचा
त्याच्या मनामध्ये विचार आला. मग काय करावं, जो दुर्गुणाला मारलेला आहे अशा माणसाला सदाचरणाकडे प्रवृत्त करण्याकरता कठोरपणा वर्तन करावं लागतं. गुरुच्या बाबतीमध्ये सुद्धा असं सांगितलेलं आपल्याला बाहेर सापडतात. एखाद्या शिष्याच्या अंतःकरणामध्ये अभिमान वगैरे जागा झाला, गुरुला कठोर व्हायचं असतं. त्याप्रमाणे शिकायचं एक अंतःकरणामध्ये अभिमान जागा झाला ना, म्हणजे असे मराठी व्यक्ती केले बाहेर सुरुवात केली. थोडंसं कठोरपण त्यांच्या बाबतीमध्ये बाहेर केलं आणि त्यांना सांगितलं संदर्भ आहे. आपल्याला त्या सगळ्या संदर्भाची आणि तिथं गेल्याच्या नंतर शुकाचार्याचा अभिमान स्वतः करला. शुकाचार्याचा अभिमान स्वतः झाल्याच्या नंतर शुकाचार्यांना परब्रह्म स्वरूपाच्या अभ्यासाला लावायचं ठरवलं. बरं का, खोट्या जगन या राहिलेला अभ्यासी गेला आणि वेणू पर्वतावर गेल्याच्या नंतर अभ्यासाला लागलेल्या शुकाचार्याने काय केलं, समाधी वेणू पर्वतावर जाऊन शुकाचार्याची समाधी साधायचा अभ्यास सुरू केला. आणि हा सगळा प्रकार पाहायला मी हजर बसतो असं तुकारामांनी स्वतःचं वर्णन केलं. तुकारामांनी आता शुकाचार्याच्या वेळेला तुकाराम महाराज बोलते म्हणजे ते अनादी आहे असं महामंडळाने बोलावं. बरोबर घेऊन शोधायला सोबत गेलो होतो अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. सुद्धा त्या ठिकाणी गेलो होतो, मी सुद्धा तिथं बरोबर केली असं महाराजांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे की गोपाळाच्या बरोबर तुकाराम महाराज घरी शोधायला गेले होते हे त्यांनी स्वतः सांगितलं. शुकाचार्य वेणू पर्वतावर समाधी जाऊन समाधी साधण्याला बसले तेव्हा त्या प्रसंगाचा साक्षीदार नेहमी असं तुकाराम महाराजांनी सांगितलं. म्हणजे हजारो वर्षाच्या पूर्वीच्या काळामध्ये तुकाराम महाराजांचं अस्तित्व होतं स्वीकारावं लागतं. कारण तुकाराम महाराज खोटं बोलायची सवय लहान वाटण्यामध्ये मी तू वारणार होतो असं म्हणणाऱ्या गाडीवाल्यासारखं तुकाराम महाराजांचं बोलणं आहे. आपल्याला समजायचं कारण ते सत्य मानलेलं सत्यवादाचे सफल नाही हेही उदासीन अशा गोष्टीचा सगळे तुकाराम महाराज आहेत. आणि त्याच्यामुळे तुकाराम महाराजांनी जे काही स्वतःच्या संबंधात सांगितलं हे विस्तार सांगितलंय, खरं सांगितलंय. मग शुकाचार्याच्या वेळेला तुकाराम महाराज होते, गोपाळांच्या बरोबर लोणी करायला तुकाराम महाराज केलेले होते. हे सगळं करताना असलेले तुकाराम महाराज अनादी आहे याचा आपल्याला म्हणावं लागतं. तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये जर आपण विचार करायला लागलो तर आजचा तुकाराम महाराज आहे आजचाही तुकाराम महाराज आहे. कारण वैकुंठ धामामध्ये ते सगळीकडे गेलेले आहेत, ते गेलेले नाही आपलं स्वतःचं शरीर टाकून गेलेलं नाही. काय महाराज महात्म्याच्या बाबतीमध्ये अशी उदाहरण आपल्याला बघायला सापडतात. ज्या महात्म्याने आपला जगत ठेवला ऐका त्या देवाची लोकांनी तिथेमध्ये घराघरांपडी केली. आपल्याही महात्मे पुन्हा पूर्व देहाने जगाला भेटले अशी वर्णन आपल्या इतिहास पुराणामध्ये बघायला सापडतात. हा तुकाराम महाराजांनी तर स्वतःचा देह ठेवलाच नाही, हा तो वैकुंठाला त्यांनी सरळ केलेला आहे. मानव देह घेऊन संघटना केले तुकाराम महाराजांचं वर्णन आहे. म्हणजे तुकाराम महाराज मेलेले नसल्यामुळे आजताही आहे आणि आजताही आहे. म्हणजे तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेल्या दिवसाच्या पुढच्या काळामध्ये सुद्धा आहे. हे प्रमाण मानायला आपल्याला त्यांचे चरित्र संघाचे आहे. अनेक वैकुंठाला गेल्याच्या नंतर सुद्धा परत वरती लोकांमध्ये येऊन दर्शन घेऊन गेले असे चरित्र कथा आहे. भागीरथी जनता देण्याकरता तुकाराम महाराज आले, लोकांच्या वाण्याला मोठमाती देण्याकरता तुकाराम महाराज आले, अनेकांच्याकरता निरोप आणण्याकरता तुकाराम महाराज आले. विषय कृपया स्वामी सद्गुरुनाथे आता गेलेला मस्तकी देवळी प्रसार वेळे प्रसंग सांगितला आणण्याकरता तुकाराम महाराज एकूण आले. त्याच्यामध्ये हात ठेवला, मला प्रसाद दिला, कानामध्ये विठ्ठलांना आमंत्रण सांगितला. त्याच्यामध्ये झालं असं वर्णन निरोबाराने केलेला आहे. आपल्याला विचार घ्यायचा निरोबारायच्या करता तुकाराम महाराज वैकुंठातून आले. त्याचा अर्थ काय, पुढच्या काळातील त्यांचं अस्तित्व आहे आणि पुढच्या काळात अस्तित्व आहे याचा अर्थ त्यांना अनंतपणा आहे जे आपल्याला स्वीकारावं लागतं. निरोबारायाने तुकाराम महाराजांची 332 श्लोकाची स्तुती केली. त्या स्तुतीचे आपण जातीचा मराठीच्या सुरुवातीला बोलत असतो, पण ती 332 श्लोकांची एकंदर स्तुती आहे. त्या स्तुतीमध्ये शेवटी सरस्वती संतांना निरोबारायाचं वर्णन केलंय. असे श्लोक संख्या 332 ही स्तुती हे सद्गुरु तुकाराची घडे एक आवर्तन दिसते जाती तरी ती गुरुदेवाने बोधते असते. निरोबारायाची सरस्वती अशी सांगितले की
मी माझ्या सद्गुरू तुकाराम महाराजांची स्तुती केलेली आहे. जर नियमानं या स्तुतीचं एक आवर्तन करतो त्याच्या आयुष्यात त्याला तुकाराम महाराज दर्शन नक्की देतात. जास्ती कधी गुरु येऊन बोलत असते तर परंपरेनं असं वाचण्यामध्ये ऋण आहे की बाबा या 32 लोकांच्या स्तुतीचा रोज पारायण 8 दिवस करावं लागत 6 महिने केले की तुकाराम महाराजांचं दर्शन होतं. असा अनुभवाचा चांगला काही वारकरी आहे तर अजून संप्रदायामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मला सांगायचं काय आहे की 32 लोकांच्या निरोपाने केलेल्या तुकाराम महाराजांच्या स्तुतीला प्रसन्न झाले. तुकाराम महाराज आजही साधकाला दर्शन देतात. हा पुरावा आहे, जर साक्ष आहे तर तुकाराम महाराजांच्या बाबतीमध्ये अनंतपणा विचारात घ्यायचा, शांतपणा विचारात घ्यायचं सांगतात. तुकाराम महाराज शांतपणे अनादी आहे. तुकाराचार्याच्या वेळेला होते म्हणून अनादी आहे. आत्ताही दर्शन द्यायला येतात म्हणून अनंत आहे. म्हणून अनादी आहे अनंत असल्यामुळे परमेश्वराला दर्शन कार्य नाही तसा अनादी अनंत असल्यामुळे तुकाराम महाराजांच्या संतानाही कार्यपरिषद नाही. सर्व देशात असल्यामुळे देशपरिषद जेव्हा तसा नाही तसं आपण पाहिलं. सर्वत्र असलेल्या खासच्या प्रमाणात सर्व काळात असल्यामुळं भूत भविष्य वर्तमान सगळ्या काळामध्ये असल्यामुळे देवाला कार्यपरिषद नाही तसा भूत भविष्य वर्तमान काळामध्ये असल्यामुळं विद्यमान असल्यामुळं संतांना सुद्धा काळाचा परिच्छेद नाही आपल्याला विचारात घ्यावं लागेल. आता राहिला वस्तू परिच्छेद. हा वस्तू परिच्छेद म्हणजे काय? एक वस्तू म्हणजे दुसरी नाही, दुसरी म्हणजे पहिले नाही अशा पद्धतीने हे क्षेत्र आहे. एका वस्तू हे परस्पर भेद अन्य भावाला म्हणतात बरं का. एकाच्या ठिकाणी दुसऱ्या संदर्शन या अन्य भावाच्या जगाला काय शिकवतं भेद शिकवलं आणि हा भेद सिद्ध झाला तेव्हा त्याच्या भेदभूत असलेल्या पदार्थाच्या ठिकाणी सर्वात्मकता नसल्यामुळं त्या वस्तूला वस्तू परिच्छेद आहे. उदाहरणार्थ सांगायचं तरी दगड घ्या आणि लाकूड घ्या. लाकूड म्हणजे दगड नाही आणि दगड म्हणजे लाकूड नाही. त्याचा दगडात लाकूड नाही, लाकडामध्ये दगड नाही. असं बघा, लाकडात दगड नाही, दगडामध्ये लाकूड नाही. त्याच्यामुळं दगड आणि लाकूड या दोन्ही पदार्थाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर त्यांना वस्तू परिच्छेद आहे. दगडाला दगड नावाच्या परिच्छिन्न वस्तूचं तर हवं लागतं आणि लाकडाला लाकूड नावाच्या परिच्छिन्न वस्तूचं हवं लागतं. लाकडाला दगडात जातायचं त्याला वस्तू परिच्छेद आणवा आला आणि दगडाला लाकडात देता त्याला वस्तू परिच्छेद आणवा आला. एकाला दुसरीकडे जाता येत नाही. आपण जगातल्या वस्तूचं चिंतन असल्यामुळे त्या वस्तूंना वस्तू परिच्छेद आहे. पण परमात्म्याच्या बाबतीमध्ये विचार केला तर परमात्मा सर्वांतर्यामी आहे आणि सर्वांतर्यामी असल्यामुळे परमात्म्याला वस्तू परिच्छेद नाही. लाकूड दगडात नाही हे जरी मला असलं तरी परमात्मा दगडातही आहे, परमात्मा लाकडातही आहे आणि त्याच्यामुळे तो सर्वात्मक आहे. बरं का, सर्वात्मक असल्यामुळं परमात्म्याच्या ठिकाणी जसा वस्तू परिच्छेद आपल्याला सांगता येत नाही तसं ते चिंतन करावं. सर्वात्मक माझ्या ठिकाणी असलेला सर्वात्मकपणा कोण मिळवून घेणारे बाबा माझा सर्वात्मकपणा कोणालाही मिळवून घेता येत नाही. सर्वात्मक आहे आपल्याला बरोबर सर्वगत पदार्थांना तसे तुकाराम महाराजांना सर्वात्मकपणाला प्राप्त झालेले आणि सर्वगत सदा सम असलेल्या परब्रह्माला सर्वत्र सर्वांतर्यामी असल्यामुळं त्याला जसा वस्तू परिच्छेद नाही त्याप्रमाणे सर्वात्मक स्वरूपाला प्राप्त झाल्यामुळे तुकाराम वस्तू परिच्छेद नाही असा आपल्याला चिंतन करावं लागतं. देशतः व्यापक असल्यामुळं देश परिच्छेद नाही, कालतः व्यापक असल्यामुळं काल परिच्छेद नाही आणि सर्वात्मक असल्यामुळे वस्तू परिच्छेद नाही. ते देव आणि संस्थाकडे समान केलेलं लागतं. म्हणून देवाला जसं अनंत म्हणता येतं त्याप्रमाणे या कृती करण्याच्या दोघांना संताला सुद्धा आपल्याला अनंत म्हणता येतं. अनंत असल्यामुळे देव मोठा आहे आणि अनंत असल्यामुळे संत मान्य मोठे आहे आणि मोठेपणा चालणं यालाच महिमा करणार करून ठेवावे. वस्तू परिच्छेद नाही तर देव मोठा आणि त्याला विषयाला परिच्छेद वस्तू परिच्छेद नाही तर संत महात्मा मोठा. त्या देव आणि संताला बाकी कोणत्याही वस्तू घ्या किंवा बाकी कोणत्याही व्यक्ती घ्या त्याच्या प्रमाणामध्ये आपल्याला देश आणि वस्तूचा परिच्छेद विचारात घ्यावा लागतो. देशतः कालतः वस्तुतः परिच्छेद नसणारी वस्तू, देशतः वस्तुतः कालतः परिच्छेद नसणारी व्यक्ती यांचा मोठेपणा सांगणं म्हणजे स्वतः मोठेपणा सांगणं आहे. देवाचा संताचा मोठेपणा सांगणार, खरा मोठेपणा सांगणार असा संताचा मोठेपणा
प्रस्तुत अभंगाचा विचार आपण करताना या अभंगामध्ये संतांचा महिमा मोठेपणा सांगितला आता आपण चिंतन करतो देव आणि संतांचा मोठेपणा त्याच्यात संतांचा मोठेपणा महाराजांनी अभंगातून सांगितला साधूचा मोठेपणा सांगायला तर सांगायला अगोदर तो कळायला पाहिजे ना संतांचा मोठेपणा कळत आणि चिंतन आपल्याला अनेक पद्धती पडतात ऐका क्रमाक्रमाने चिंतन करा सामान्य माणसाला संतांचा महिमा कळत नाही नवलाची गोष्ट आहे शास्त्रज्ञान असलेल्या पुरुषाला संतांचा महिमा कळत नाही नवलाची गोष्ट नाही योगासारखे शास्त्र जाणून त्याची प्रक्रिया आत्मसात करून काही योगाच्या सिद्धी ज्यांना प्राप्त करून घेतल्या त्यालाही संतांचा महिमा कळत नाही नवलाची गोष्ट आहे इंद्र चंद्र महेंद्राच्या देवपंथीला प्राप्त झाला त्यालाही संतांचा महिमा प्राप्त होत नाही कळत नाही नवलाची गोष्ट नाही संत पत्नीच्या अगदी उपास्य भूमिकेला प्राप्त झाला परोक्ष ज्ञानाची भूमिका सिद्ध झाली एक पायरी चढल्याबरोबर त्याला आता अपरोक्ष ज्ञान संतपत्नी येणार आहे त्यालाही संतांचा महिमा कळत नाही तिथे नवल नाही संतांचा महिमा संतांना कळत नाही तिथं मात्र नवल आहे प्रमाणाचं आधारण आपण बोलू शकतो सामान्य माणसाला अनेक गोष्टी कळत नाही त्याच्या संतांचा महिमा नाही काय बिघडलं आपल्या काही देशामध्ये त्याचं काही अल्पज्ञत्व त्याच्या ठिकाणी असल्यामुळे त्याला संतांचा महिमा कळाला नाही त्याच्यात कोणाला नवल वाटायचं कारण नाही शास्त्रज्ञान असलेल्या माणसाला संतांचा महिमा कळत नाही नवल वाटायचं कारण नाही योग प्रक्रिया शास्त्र नुसतं बोलायचं शास्त्र वेगळं आहे आणि आत्मसात करायची प्रक्रिया आपल्या ठिकाणी त्या शास्त्राची साधून घ्यायची अशा पद्धतीचे जे योगशास्त्र आहे काय योगशास्त्राचा ज्ञान अभ्यास केला हे योगशास्त्र ज्ञान आत्मसात केलं त्या योगशास्त्राची प्रक्रिया आत्मसात करून ज्ञान सिद्धी प्राप्त करून घेतली आहे त्याला तरी संतांचा महिमा करत हत्तीच्या पाठीवर अंबाडी स्वतः करता जे आसन घालतात ना त्यालाच पारायण म्हणतात कोणत्या आसनाला पारायण म्हणायचं नाही प्रवचनाला पारायण घातल्यास महाराज उत्तम प्रश्न झालंच नाही प्रवचनाला बोटी छोटी म्हटलं होतं महाराज ऐतिक बसले होते प्रवचन करत होते झालंच नाही घोड्यावर बसाय करता जे आसन घालायचं त्याचं नाव खोटे हत्तीवर बसाय करता जे आसन घालायचं त्याचं नाव आहे पारायण प्रवचनाकरता बसाय करता जे आसन घालायचं त्याला म्हणायचं आसन बरं का बाकीचं बसायचं नाही त्या हत्तीच्या पाठीवर छोटे झालं घोड्यावर बसलं ते थोडा अवघड बसावं लागतं बरं का हत्तीच्या पाठीवर पारायण घातल्याच्या नंतर आरामशीर बसता येतो महाराज पारायण घातलं हत्तीवर अंबाडी सजवली त्याच्यामध्ये पारायण घातल्याची भांडी घालून त्याला 2-3 माणसाला तिथं बसता येतं तर हौसा बांधलेला असतं त्याच्यात पारायण घातलेलं असतं आरामशीर त्याला बसता येतं हत्ती रागावला तर बिघडतं बरं का बसता येतं हत्तीच्या पाठीवर जे पारायण घालून बसायचंय योग प्रक्रिया आत्मसात केली तर त्याला ते पारायण वाऱ्याच्या पाठीवर घालून बसणं शक्य होईल म्हणजे वाऱ्याच्या पाठीवर पारायण घालून बसता येतो दुधाचा महिमा करायचा आकाशच्या मध्ये पायाच्या माणसाला सरळ जाता येईल प्राप्त करून घेता येते भूत भविष्य कळून येईल वर्तमान भूतकाळात काय भेटलं भविष्य काळात काय घडणार आहे आणि वर्तमान काळात सगळ्या जगामध्ये काय करायला लागलेले आहे कोणत्याही साधन सामग्रीवर म्हणजे टीव्ही नाही वर्तमानपत्र नाही काही नाही सगळ्या जगात काय चाललेलं आहे प्रत्येक ठिकाणी त्याला वर्तमान काळामध्ये गोंधळ पडणं शक्य आहे ते सगळं म्हणजे विचार साधनचे नसले हे सगळं कठीण असलेलं आपल्याला साध्यपोटी सांगता येतं पण संतांचा महिमा कळणं कठीण आहे अर्थ काय आहे योग प्रक्रिया ज्याला आत्मसात केली काही सिद्धी मिळवल्या त्यालाही संतांचा महिमा कळत नाही त्याचं पुढे त्याला इंद्रचंद्र महेंद्र देवाची पदवी प्राप्त झाली का योगी वेगळा आहे आणि देव वेगळा आहे योगी पुरुषाला योग सिद्धी प्रयत्नाला मिळवावी लागते आणि देव पदवीला प्राप्त झाल्याच्या नंतर सगळ्या योग सिद्धी त्याला आपोआप प्राप्त होतात माणसाला योगसिद्धी प्राप्त करून अदृश्य होण्याकरता साधना करावी लागते पण इतर झाल्याच्या बरोबर त्याला अदृश्य व्हायचं मनाकडे ते अदृश्य होता येतं म्हणून सामान्य माणसाला सिद्धी प्राप्त करून घेताना त्याला साधारण सिद्ध असा शब्द आहे आणि देवांच्या बाबतीमध्ये आज्ञान सिद्ध असा शब्द आहे तर आज्ञान सिद्ध आहे योगसिद्धी प्रयत्नापासून त्यांना प्राप्त होते आता देव जरी झाला तरी त्या देवाला तरी संतांचा महिमा करतो का न कळे तो
नंतर एक ब्रह्मागीता त्या साधूचा महिमाने काय होतात सांगून तो ब्रह्मागी देवांनाही कळत नाही असं तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. आता ब्रह्मागी देवांना संतांचा महिमा कळत नाही त्याला अनेक शरीर आपलं दाखवणं शक्य आहे. इंद्राच्या कडून बृहस्पतीचा अपमान झाला अशी कथा भागवतामध्ये आहे. इंद्राच्याकडून बृहस्पतीचा अपमान झाला अशी कथा भागवतामध्ये आहे. आता इंद्र चंद्र महेंद्र यासारखे देव बृहस्पती सारख्या आपल्या गुरुचा अपमान करू शकतात ते सार्थक आहे. त्यांना संतांचा महिमा कळालेलाच नाही. जर संतांचा महिमा कळता तर इंद्राने बृहस्पतीचा अपमान केला नसता. जर संतांचा महिमा कळाला असता तर इंद्राकडून दुर्वासाचा अपमान झाला नसता. जर संतांचा महिमा कळाला असता तर चंद्राच्याकडून गुरुपती गमनाचा जरी घडलाच नसता. या सगळ्या दोषामध्ये आणि संतांच्या अपमानामध्ये देवांची सुद्धा प्रवृत्ती आहे. त्याची देवांनाही संतांचा महिमा कळत नाही असंच म्हणावं लागतं. आपल्याला विचार करायचा आहे पदवीच्या पेक्षा सुद्धा मोठी एक पदवी आहे ती संतांच्या पदवीच्या उपास्य भूमिकेची पदवी आहे. हे पाहिजे त्याचं परोक्ष ज्ञानाची भूमिका विचारायची आहे. परोक्ष ज्ञान म्हणजे देवाच्या अस्तित्वाचं ज्याला ज्ञान झालेलं आहे तो परोक्ष ज्ञान आहे. त्याला तुम्ही संतांचा महिमा करत होता. मला संतांचा महिमा शाब्दिकाची कामना शाब्दिक नुसता शब्द ज्ञान घेऊ नका. शाब्दिक शब्दाचा अर्थ ज्याला परोक्ष ज्ञान झालेला आहे असा महात्मा. कारण गुरुचं वर्णन करताना भागवत आहे शाब्दे परेक्ष विज्ञातम असं वर्णन केलेलं आहे. शब्द विज्ञात म्हणजे परोक्ष ज्ञानी असा अर्थ महाराज करतात आणि परविज्ञात म्हणजे अपरोक्ष साक्षात्कारी असा अर्थ आहे. परविज्ञात देवा जोडीला असलेली शब्द विज्ञातता हे शाब्दे विज्ञात भागवत असलेले शब्द आहे. ज्याचा परोक्ष ज्ञानी असा अर्थ आहे त्या अर्थाने तुकाराम महाराजांनी शाब्दिक हा शब्द अभंगात वापरलेला आहे. शाब्दिकाची कामासाठी तत्वज्ञानी पैसे काम नाही असं नाही. त्याला शाब्दिकता म्हणजे परोक्ष ज्ञान देवाच्या शास्त्राच्या दर्शनाच्या शब्दातून देवाच्या अस्तित्वाचं निसंदेहपणे ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याला तरी संतांचा महिमा करत होता. कळत नाही मला शाब्दिकाचे काम हे बायडी घडल्यावर जो संत होणार आहे त्यालाही संतांचा महिमा कळत नाही. आणि शेवटी असं होतं संतांचा महिमा संतांनी कळत नाही. एक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्याला कळते. त्याला काय झालं नारद भगवान महाराजांना क्षीरसागरात भेटायला गेले. तेव्हा दर्शन घेतलं. ते शांत पोहोचले कसं पाहिल्याबरोबर नारदांनी प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी विचारलं नारद काय विचारायचं असेल ते विचारलं. नारदांनी देवाला काय विचारावं जेव्हा संतांचा महिमा काय मला सांगावं. विचारणारा कोण आहे? नारद आहे. नारद कोण आहे? स्वतः संत आहे. आणि स्वतः संत असलेले नारद जेव्हा संतांचा महिमा विचारायला लागले तेव्हा ते सांगितलं नारद असं कसं म्हणजे तुम्ही कसं मला विचारावं. पण जेव्हा नारद म्हणायला नाही तेव्हा अवकच नाही आणि तरी कृपा करून मला संतांचा महिमा सांगा. तेव्हा मी त्याला सांगितलं नारद थांबा म्हणजे संतांचा महिमा काय असतो ते नंतर तुम्हाला सांगतो. तिथून थोडं पूर्व दिशेला चालून जा. पूर्व दिशेला चालत गेल्याच्या नंतर तिथे एक झाड लागेल. त्या झाडावर एक पोपट बसलाय. त्या पोपटाला जाऊन संतांचा महिमा विचारली आहे. नारद म्हणाले पोपटाला संतांचा महिमा काय विचारायचा. अरे देवाला मी विचारायला गेलो देव सांगत नाही पोपट मला सांगला. देवाच्या चरणावर सरत जा. नारदाने देवाला नमस्कार केला. पोपटाकडे गेले. पूर्व दिशेला जी जागा सांगितली तितक्या अंतरापर्यंत नारद जागा गेल्याच्या नंतर तिथं ते झाड लागलं. झाडावर पोपट बसलेला नारदाने पाहिला बरोबर नारदाने त्याला नमस्कार केला. कारण त्या पोपटाच्याकडे पण तो महिमा विचारायला देवाने पाठवले ना म्हणजे त्याचा काहीतरी वेगळा अभिप्राय असला पाहिजे असं आपल्याला वाटलं. नारदाने विचार केला तर पोपटाला नारद म्हणायला अरे बाबा पोपटा तुला माझा नमस्कार असतो. मला देवाने तुझ्याकडे पाठवले. आई माझा प्रश्न आहे तर उत्तर दे. पोपट काय संसार नारदाचं बोलणं ऐकायला लागला. नारदाने त्याला विचारलं संतांचा महिमा काय सांग. पोपटाला नारदाकडे पाहिलं. पाहता पाहता मांड टाकली. पोपट गेला. गेल्याबरोबर नारदाने खाली पडलेला पोपट पाहिला. त्याला दिवसात जोडलं जेव्हा तर आले देवाला म्हणायला की देवा काय करावं म्हणजे माझं हृदय लागतं. मी त्या पोपटाला प्रश्न विचारायला गेला. पोपटाला मांड टाकले. असं झालं नाही देवा असं काय करायचं सांगा ना. कृपा करा ना माझ्यावर कृपा करून आता तुम्ही काय करायचं सांगा. देवाला सांगितलं ना आता अजून एक काम करा म्हणजे काय काम करायचं. आता इथून तुम्ही दक्षिण दिशेला चालत जा. तिथे तुम्हाला नगर लागेल. ते नगर लागल्याच्या नंतर ते नगर राजधानीचं गाव आहे. आणि आता तुझ्या राजाला मुलगा झालाय. त्या राजाच्या जन्मलेल्या पोराला जर संतांचा महिमा विचारायचा. नारद म्हणाले देवा पोपटाला संतांचा महिमा विचारायला गेलो. पोपटाला मांड टाकली कोणी विचारायला आलं नाही. पण आता त्या राजाच्या पोराला मी संतांचा महिमा विचारणार त्याला जर मांड टाकली तर संत महिमाकडे गेल्यामध्ये माझा समाधी सोहळा तरी म्हणजे मला बरेच जिवंत घेऊन यायचा नाही तर जिवंत माझी आपल्याकडे होणार आहे म्हणे. तेव्हा असं करू नका कृपा करा. तिथं संतांचा महिमा सांगणार नाही तर सांगत नाही म्हणा. तेव्हा मी सांगितलं नाही नारद तुम्ही जा
त्या राजाच्या पोराला संतांचा मुलगा विचारले नारद गेले तर राजवाड्यात गेले राजाने नारदाचं स्वागत केलं. आता आपल्याला मुलगा झाला नारदाचा महात्मा लगेच गेला आनंद झाला राजा सन्मान वगैरे झाला. नारदाने विचारले राजे तुम्हाला आता मुलगा झाला सांगितलं बघायचा मुलगा लगेच नारदाच्या दर्शनाकरता ते पोरगा आणले गेले आणि नारदाच्या पायावर ते पोरगं झालं असताना नारदाला दर्शन हा पूर्ण भावाचा विचारल्याबरोबर पुढे काय एवढा माहिती नारदाने त्या पोराला विचारलं मला संतांचा महिमा काय असतो सांग कृपा कर संतांचा महिमा काय सांग. संतांचा महिमा सांग म्हटल्याबरोबर त्या पोराने लगेच तोंड उघडलं आणि पोरगं बोलायला प्रमाणे नारदा तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाही म्हणे अहो ज्या पोपटाच्या वेळी तुम्ही संतांचा महिमा विचारायला आला असतात ना तो पोपट मीच आहे आणि तुमच्या दर्शनाच्या योगाला म्हणजे संत दर्शनाचा परिणाम म्हणून म्हणजे ती पोपटाची ही योगी संपन्न मला असता हा राजपुत्राचा वेळ प्राप्त झाला. इथं तुमचं दर्शन झालंय म्हणजे संत महिमानाच्या योगाला मला पुरुषार्थाचा सिद्ध झालेली आहे असं नारदाला त्या पोपटाला सांगितलं. नारदाने ते हे डॉक्टरांना सांगितलं. नारदाने ते बोलणं नाही करत देवाच्या परत आले देवाला सांगितलं देवा आत्ता संतांचा महिमा करावा. उदाहरण समजलं आपल्याला काय विचार करायचा आहे नारदाला ज्याची संत महिमा जाणून घ्यायकरता एवढा प्रयत्न करावा लागतो त्याची संताला तरी संतांचा महिमा करत असतो म्हणतात महिमा संताला पडत नाही म्हणजे बोलण्यामध्ये आपण सिद्धांत शोधत नाही. उदाहरणार्थ असलं तरी आपण सिद्धांत आहे कारण काय सिद्धांत पाहून सिद्धांताला अनुसून सिद्धांत शोधायचं असतं. काहीतरी तुम्हाला सिद्धांत मिळाला त्याच्यातून सिद्धांत सिद्ध करायला लागला ही गोष्ट 100% चुकीची करते. परोक्ष ज्ञानी पुरुषापर्यंत आपण त्या भूमिका पाहिल्या त्याच्यात कोणाला संतांचा महिमा करत नाही म्हणजे बिघडत नाही पण संताला संतांचा महिमा करत नाही म्हणजे त्या सिद्धांत करायला पडतो. प्रमाण आपल्याला ते सांगतात की बाबा एका म्हणे आधी भारीचे आपण शरीर महिमा महिमा बरोबर आहे आणि भक्ताचा महिमा सिद्धांत आहे बरं ना. स्वतः भक्त पदवीला प्राप्त करायचं भक्ताचा महिमा कळत नाही कारण आपल्या कोणत्याही पदवीचं तसंच आहे. आपण त्या पदवीवर आरोग्य करायच्या त्या पदवीला योग्य गोष्ट करून आपल्याला कळत नाही. दोन्ही कल्याणकर महाराज असं सांगितले सोनाला जर चांगला शोधायचं असलं तर चांगल्या सोनाला पीक करावं लागतं. लोहार चांगला पाहिजे झालं तर चांगल्या लोहाराला पीक करावं लागतं. हाऊस टाकणारा चांगला माणूस पाहिजे असला तर हाऊस टाकणाऱ्या माणसाला पीक करावं लागतं. कीर्तनकार चांगला पाहिजे असला तर कीर्तनकाराला पीक करावं लागतं. तरी प्रत्येक एक प्रश्न त्याच्या क्षेत्रातला जो मोठा आहे त्याच्या क्षेत्रात ज्याचा प्रवेश आहे त्याच्या क्षेत्राची योग्य भूमिका ज्याला प्राप्त करून घेतलेली आहे त्याला त्या क्षेत्राचं ज्ञान म्हणू शक्य आहे. तसं भक्त पदवीला संत पदवीला जो प्राप्त झाला त्याला संतांचा महिमा घेणं शक्य आहे. संतांचा महिमा इतरांना कळत नाही. संतांचा महिमा फक्त संताला कळतो हा सिद्धांत आहे आणि संतांचा महिमा आपल्याला कळण्याची गरज असल्यामुळे त्या संतांना कळाला त्या संतांची कृपा करून आपल्याला सांगायची गरज आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्याला जगाला संतांचा महिमा अनेक ठिकाणी सांगितला. प्रस्तुत समाजात त्या संतांचं आलिंगन मिळाल्याबरोबर साहित्य मोक्ष प्राप्त होतं असा महिमा मला नुसतं आलेलं मिळालं तरी साहित्य मोक्ष प्राप्त होतं असं वर्णन मार्गाने या ठिकाणी केलेलं आहे. आता संतांचं आलेलं साहित्य मोक्षाची प्राप्ती अशा सगळ्या मनाचं वर्णन केलं मार्गाने केलं त्याचा थोडा मनातलं
तर आपल्याला करावं लागणार आहे. पहिल्यांदा महाराजांनी सांगितलेलं मोक्ष नावाचं फळ आहे. त्या मोक्षाचा अर्थ काय, मोक्ष म्हणजे काय हे थोडक्यात बघा. मोक्ष म्हणजे काय हे कळल्यानंतर त्या मोक्षामध्ये एक प्रकार आहे का त्याचा थोडक्यात विचार करा. आणि हा मोक्ष प्राप्त करून घेण्याकरता काय साधन करावं लागतं याचा विचार करा. पण हे शास्त्र आणि ग्रंथांना मान्य असलेल्या त्या साधनाच्या पेक्षा वेगळे असलेल्या हरिहर नावाच्या साधनाला मोक्ष कसा प्राप्त होतो याचा विचार करा. विचार करत असताना पहिल्यांदा मोक्ष म्हणजे काय त्याचा विचारच आपल्याला केला पाहिजे. भागवत आणि मोक्ष शब्दाचा अर्थ आपल्याला सांगितला. मुक्ती अन्यथा रूपम स्वरूपेण व्यवस्थिती. मोक्ष म्हणजे काय, उपाधीच्या योगाने आपल्या ठिकाणी सिद्ध झालेले अन्यथा रूप आहे ते बाजूला टाकायचं आणि आपल्या मूळ रूपानं सच्चिदानंद रूपानं केला माहिती आहे मोक्ष. मोक्ष शब्दाचा अर्थ केला किंवा आपल्या ठिकाणी उपाधी इंद्रिय तादात्म्य आलं, प्राण मन बुद्धी यांचं तादात्म्य आलं की मग त्यांच्या जन्म जीवाने आपल्याकडे लागत घेतलेले आपल्याला बाहेर सापडतात. यांना अन्यथा रूप आपल्याला सिद्ध होतं. ब्रह्म आहे सदानंद रूप शिवहम म्हणण्याच्या जीव असं म्हणायचं देहोहम ही देह आहे. पण काही देह आहे तर पद्धतीची मनुष्याच्या ठिकाणी बुद्धी घडली होते ही इंद्रिय आहे, ही प्राण आहे, ही बुद्धी आहे. आणि त्या अनात्म पदार्थांचे सगळीकडे सगळे धर्म आपण आपल्या ठिकाणी लावून घेतले. अंधारा एखादा मनुष्य जर असला तर त्या माणसाला अंधाऱ्या म्हणल्याच्या नंतर वाईट वाटतं. एखादा बहिरा असला तर त्याला बहिरा म्हणल्याच्या नंतर वाईट वाटतं. कारण काय बोला, बहिरा तो आहे का बहिरा त्याचं काम आहे, डोळा अंधारा आहे, हा माणूस अंधारा आहे त्याचा विचार केला तर अंधारा डोळा असतो. पण त्या माणसाला अंधाऱ्या म्हणल्याच्या नंतर वाईट वाटतं त्याचं कारण आहे त्या डोळ्याचं त्याला तादात्म्य धारण केलंय. आणि हा रूपाला त्याला ही डोळा वाला, ही कान वाला, ही प्राण वाला, ही मन वाला, ही बुद्धी वाला अशी आपल्या ठिकाणी त्याला तादात्म्याने बुद्धी धारण केलेली असल्यामुळं त्या सगळ्या अनात्म पदार्थाच्या तादात्म्याच्या जीवाच्या ठिकाणी अन्यथा सिद्ध झालं. तर ज्ञान संपादन करून काय करायचं असतं, अन्यथा रूप हलवायचं आणि आपल्या मूळ रूपाने शिवहम या सच्चिदानंद रूपाने स्थिर व्हायचं यालाच म्हणायचं आहे मोक्ष. आहे काय याचा विचार केला तर वेदांत शास्त्राने सांगितलं आध्यात्मिक दुःख निवृत्ती ही मोक्षात आहे आणि परमानंदाची प्राप्ती ही मोक्षामध्ये आहे. काही लोकांच्या मध्ये केवळ दुःख निवृत्ती झाली की मोक्ष आहे, काही लोकांच्या मध्ये केवळ सुख प्राप्त झाले की मोक्ष आहे. बघा त्या सुख प्राप्तीला मोक्ष म्हणणारे लोक दुःख निवृत्ती झाली पाहिजे म्हणत नाही आणि दुःख निवृत्तीला मोक्ष म्हणणारे लोक सुख प्राप्ती झाली पाहिजे असं म्हणत नाही. जर आपण पाहायला लागलो तर नैतिकाच्या मतामध्ये मोक्ष म्हणजे काय, तर 31 प्रकारचं दुःख मानलंय आणि त्या 19 दुःखाचा ध्वंस होणं म्हणजे 31 प्रकारचं दुःख जाणं याला त्याने मोक्ष म्हणलेलं आहे. म्हणजे दुःख नाशाला त्याने मोक्ष ठरवलंय. दुःख नाशाला मोक्ष ठरवणाऱ्या नैतिकाला विचारावं बाबा दुःख नाही झाल्यानंतर तुला सुख पाहिजे का, तुम्हाला मोक्षाकरता त्याची आवश्यकता नाही. 31 प्रकारची पीडा पाठीमागे लागलेली आहे एवढी तर याची मोक्ष प्राप्त होतो. केवळ दुःख नाशाला मोक्ष मानणारा असा एक वर्ग आहे आणि केवळ सुख प्राप्तीला मोक्ष मानणारे काही जगामध्ये आपल्याला भाजप करतात. बहुतेक वैदिक दर्शन जे आहेत ना यांच्याकडे केवळ सुख प्राप्तीला मोक्ष मानलंय, दुःख जावं असं काही म्हणत नाही. कारण काय त्यांचं असं म्हणणं आहे दाट अंधकार असला की निर्मिती जशी शोभा आहे तशी दुःख असली त्यावेळेला शोभायची धनांधकारे शिवलिंब दर्शन धनांधकारामध्ये लहानपणी शोभा आहे. त्याप्रमाणे दुःखाची गाठी असताना तिथं थोडंसं सुख प्राप्त झालं तरी ते शोधून दिसतात. म्हणजे ज्या लोकांच्या मध्ये दुःख जावं असं नाही, सुख प्राप्त झालेले मोक्ष आहे. जरी दर्शनाचा विचार जर केला तर ते केवळ सुख प्राप्तीला मोक्ष म्हणतात. न्याय दर्शनाचा विचार जर केला तर केवळ दुःख निवृत्तीला त्यांनी मोक्ष ठरवलेलं आहे. पण वेदांत शास्त्राचा विचार जर केला तरी दुःखही गेलं पाहिजे आणि सुखही मिळालं पाहिजे. दुःख गेलं पाहिजे ते दुःख दैरूपानं जाऊन चालत नाही, दुःखाची अत्यंत निवृत्ती पाहिजे आणि आनंद जर मिळाला पाहिजे तर दुःखानंद मिळून चालत नाही, परमानंद मिळाला पाहिजे तर त्याला मोक्ष म्हणतात. आपल्याला करता येतं का, कारण तुकाराम महाराजांनी मोक्षाच्या मोक्षाच्या बाबतीमध्ये सांगितलेला असा एक शब्द विशेष बोललेला आहे आणि तो विशेषणाचा शब्द म्हणजे व्यवस्थित करण्याकरता येतो. काळा माणूस म्हटल्यानंतर गुड्या माणसापासून वेगळं करण्याकरता त्याला काळा माणूस म्हटलेला आहे. माणूस नुसतं म्हणत असतो तरी काम झालं असतं ना. काळा म्हणण्याचं कारण काय, विशेषण बोलले की अशी एकपेक्षा वेगळा जर बोलले आहे ते आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. तसं मोक्षाला साहित्याचाही विशेषण जे जोडलंय त्याचे साहित्याशिवाय अजून मोक्षाचा काही प्रकार आहे का
त्याचा विचार आपल्याला करावा लागतो. आणि ज्ञानोबाराय हरिपाठामध्ये त्यांनी मोठी शाही साथी गेली आहे. तिथे 4 प्रकारचं मोक्षाचे चिंतन सांगून केलेलं. 4 प्रकारचा मोक्ष कोणता? सर्वप्रधान, परिप्रधान, सर्वप्रधान आणि साहित्यप्रधान अशा 4 प्रकारांना मोक्षाचा विचार केलेला आपल्याला पाहायला पडतो. सर्वप्रथम म्हणजे आपण ज्याची उपासना करतो तो परमात्मा ज्या वैकुंठातील लोकांमध्ये राहतो त्या लोकात जायला मिळणं याला म्हणतात सर्वप्रथम. वैकुंठात गेल्याच्या नंतर देवाच्या अधिक जवळ राहायला मिळणं त्याला म्हणतात सरीप्रधान. सरीप्रतेच्या नंतर देवाच्या रूपासारखं रूप प्राप्त होणं त्याला म्हणतात स्वरूपप्रधान. आणि देवाच्या रूपासारखं रूप प्राप्त झाल्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे देवाची एकरूप होता येणं त्याला म्हणतात साहित्यप्रधान. विचार करायचा झाला तर त्याला वैकुंठ शोधले ते वैकुंठ लोकांना नाना स्वरूप त्याचे चिंतन आहे बरं का ना लक्ष्मी लक्ष्मी वंदवंदया ध्रुवणी सगळी पद्धतीचे चिंतन आहे. मानसिक शत्रुभुजन घेण्याची स्वरूपता आहे. आणि हरी 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 मंत्र हा शिवाचा प्रतिदेवाच्या प्रयोगाही सांगितलं आहे. भक्तिशास्त्रामध्ये वेदांतामध्ये काही विचार आहे. भक्तीला मात्र या 4 प्रकारांना 5 प्रकाराने त्या ठिकाणी सारखी नावाचे स्वतंत्र प्रकार घडून 5 प्रकारांना मोक्षाचे चिंतन केलेलं आपल्याला पाहायला पडतात. 4 असतील 5 असतील पण बाकीच्या सगळ्या मोक्षाच्या प्रकाराला दोन सर्व साहित्य मोक्षाला महत्वाचं ठरवलेलं आपल्याला दोन सर्व पाहायला पडतं. ज्ञानशास्त्रामध्ये सुद्धा साहित्य आहे साहित्य एखादी केलं म्हणून त्याला महत्व आहे. आणि भक्तिशास्त्राला 4 प्रकारांचे मोक्षाचे चिंतन केलेलं असलं तरी बाकीचे प्रकार दोन करून साहित्यालाच महत्व दिलेलं आहे. साहित्य मोक्ष महत्वाचा. हा साहित्य मोक्ष म्हणजे देवाशी एक होणं आहे का. आपण मोक्ष म्हणजे काय हे पाहिलं. मोक्षामध्ये काही प्रकार आहेत का हे पाहिले. त्या प्रकारामध्ये साहित्य मोक्षाचं महत्व आहे ते आपल्याला लक्षात आलं. आता हा साहित्य मोक्ष निर्वाह काय साधन करावं लागतं विचार करा. कशा हा साहित्य मोक्ष प्राप्त होतो. कर्माला प्राप्त होतो, उपासनेला प्राप्त होतो, ज्ञानाला प्राप्त होतो. काही लोकांनी सांगितलं आपण कर्म केलं पाहिजे. विधी तरीकेचा विचार करावा, निषेध कर्म सोडून द्यावं, विधीचा निश्चय करावं, नैतिक करावं, काम्य करू नये. आपल्याकडून काही जर प्रमाद झाला नसलं तर त्याच्याकरता प्रयत्न करावं. आता विधी निषेधाचा विचार करून जे सोडायचं ते सोडून जे करायचं ते करून मनुष्याला मोक्ष प्राप्त करून घेता येतो. कर्मणे सांगितला मोक्ष सुद्धा निश्चित पावले झाले. इतरही वर्णन करत कर्माने मोक्ष आहे असं काही लोकांनी स्वीकारलेलं आहे. उपासनेला मोक्ष आहे असं काही लोक स्वीकारतात. पण कर्म आणि उपासना याचे मोक्ष प्राप्त होणे शक्य नाही. मोक्षाची मात्र योग्यता येईल पण मोक्ष याच्याने प्राप्त होण्याचे वेदाच्या प्रमाणाचा आपल्या दर्शनावर आपल्याला आपल्याला पडतं. ज्ञानानेच मोक्ष आहे. मोक्ष देव ज्ञान ज्ञान अंतःकरण ज्ञानाच्या सिद्धी करता सिद्ध लागतात आणि त्यांच्या कर्माची सिद्धता मिळवायचा कर्म करावा लागतं. हा भाग वेगळा. आपल्याला मोक्ष जो प्राप्त व्हायला लागला तो ज्ञानानं जाणण्यानं मोक्ष प्राप्त होतो. मोक्षासाठी दुसरा मार्ग नाही असं वेदाचं चिंतन आपल्याला सांगत. ज्ञानाला मोक्ष आहे हा सिद्धांत आहे. पण ज्ञानाला मोक्ष आहे का. मोक्ष म्हणजे काय करायला. मोक्षाचे प्रकार करायचे. त्यात साहित्य मोक्ष महत्वाचं हे करायचं. त्याच्याकरता ज्ञानच रास्त हे करायचं. मग ज्ञाना वाचून मोक्ष प्राप्त होणे जर शक्य नाही तर संतांच्या अधिजनाला साहित्य मोक्ष प्राप्त होतं. कारण कसं बोलले विचार करायचा विचार करायचा. गाडी ज्याला संतांचा अधिकारी घडलं त्याला साहित्य मोक्षाचे प्राप्त होते. संतांचा महिमा हा संतांचा महिमा आहे. काही अधिकार मात्र त्याचे मोक्ष प्राप्त होतो. साहित्य मोक्ष. आता साहित्य मोक्षांचं अधिकारानं कसा प्राप्त व्हायचा. विचारणारे 2 प्रकारचे लोक आहेत. ज्यांना सामान्य लोकांचं म्हणतात शास्त्रज्ञानाचे ज्यांच्यावर संस्कार नाही अशा लोकांना वाटतं की मोक्ष म्हणजे फार मोठी काहीतरी गोष्ट आहे आणि आलिंगन म्हणजे साधी गोष्ट आहे. या आलिंगनाला मोक्ष कसा मिळायचा सामान्य माणसाला वाटतं. त्याचं समाधान करण्याकरता आपल्याकडे संतांची बरीच प्रमाण आहे बरं का.
संतांनी सांगितलं बाबा संतांचं आलिंगन करणं म्हणजे संतांचा वारा जरी ते मोक्ष आहे. यांना वारा लागलेले जास्ती याची मुक्ती ही वरून करायचं बाबा त्या साधू पुरुषाच्या अंगावर लागला नुसता वारा लागला तर त्याला मोक्ष म्हणायला येतो. हे संतांची योग्यता. बरं त्या संतांच्या अंगावर येणाऱ्या वारीच्या नंतर परत त्याला संतांच्या पायाच्या धुळीचं वर्णन केलं. सुखामध्ये विवेक करून रजत करून लाग होतात संतकर नरजला येतात मोक्षच नाही. पायाचा धुलीकट मिळाला एक पायाचा धुलीकट मिळाला पामराचा पतिताचा सुद्धा उद्धार होणार. एक मिळाला पायाचा धुलीकट मिळाला तर आपली सर्व शांत होणार. सर्व शांत होणार म्हणजे पुन्हा जन्म येणार नाही अशी जन्माभावाची अवस्था प्राप्त होणार. हा एका फळांचा परिणाम आहे बाबा. अरे अंगावरून आलेल्या वाऱ्याला जर मोक्ष होतो त्यांच्या पायाचा धुलीकट मिळाला तर त्याला साहित्य मोक्ष प्राप्त होतो. त्यांची दृष्टी पहिली माता फाळुके जीवची परिस्थिती महेशची करणे ते वागता वडे वाढवणे सगळे लागत असते वर्णन करतात. त्यांची दृष्टी पहिली तरी जीवची परिस्थिती महेशची तरी मोक्ष प्राप्त होतो. त्यांचा वरदान तर मिळाला दयावर घडते की हा भस्म करून माता फाळुके भस्म करून म्हणजे त्यांना करत जवळ मंतकावर पडला. काय होतं म्हणजे काय काय करत होता. वारा लागला संतांच्या अंगावरून आलेला तरी मुक्त होतो. पायाचा धुलीकट मिळाला तरी मुक्त होतो. संतांची दृष्टी पडली तरी मुक्त होतो. संत महात्म्याचा वरदान मिळाला तरी मोक्ष मिळतो. याच्या परिसर असलेलं संतांचं ज्ञान आलिंगन झाल्यानंतर मोक्ष निर्माण नाही काय सामान्य माणसाचं समाधान झालं. आणि शास्त्र संस्कार असलेला मनुष्य म्हणतं ते असं आहे. मला कधी शास्त्र सांगा मोक्ष हा सिद्धांत असताना आलिंगन नावाच्या स्त्रियेला मोक्ष प्राप्त व्हायला कसा होतं संगतीनं सांगा. त्याला उत्तर देण्याचं आपल्याला म्हणावं लागतं. संतांनी आलिंगन दिलं ते संतांचं आलिंगन साधन नाही. संतांनी दिलेल्या आलिंगनात संताला आपल्या हृदयातलं ज्ञान साधकाच्या हृदयात घालता येतं. अर्जुनाच्या हृदयामध्ये भगवंतांनी आपल्या हृदयातलं ज्ञान आलिंगनानं घातल्याचं वर्णन ज्ञानोबाईंनी केलेली अर्जुनाच्या बाबतीमध्ये वर्णन केलं. बाहू पसरवण्या दक्षिण आरोग्याला स्वच्छरणो भविष्याला येतो. ज्ञानोबाई वर्णन करतात. सावळा घनिष्ठम सुंदर काढलेला परमात्मा याच्या हातात रत्नजडित कंकण आहे असा तो परमात्मा. काही ठिकाणी रत्नजडित कंकणच्या देवाच्या हातात आहे असा कंकण शब्दाचा अर्थ केला. पण मला त्याचा अर्थ सांगत होते मला परंपरेने ऐकून म्हणजे की भक्तांच्या कल्याणासाठी जर कंकणला हातात कायम बांधलेला आहे. रत्नजडित कंकणाला काय असतं. रत्नजडित कंकणच्या एखाद्या श्रीमंताच्या हातामध्ये राहील. भगवंताच्या हातातलं कंकण कोणतं भक्तांच्या उद्धारा करतात त्याने कायमचं कंकण हातामध्ये बांधलेला असा कंकण असलेला परमात्मा त्याने काय केलं. बाबू पसरवण्या दक्षिण आपला फक्त उजवा हात पसरला वर्णन आधीच्या त्याच्यापासून हा पसरले असतात. म्हणजे आणि काय केलं उजवा हात पसरला असं ज्ञानोबाई वर्णन करतात. कारण काय साधी हातामध्ये जगा म्हणते बोलायचे रथावर आरोग्य करणं करायला बसलेला परमात्मा त्याला हात पसरता कसा येते घोड्याला कळगावामध्ये केला म्हणून बाहू पसरवण्या दक्षिण काय केलं आधी केला आधी केलं कोणाला भक्तरा येतो स्वतः करणाऱ्या भक्तरा दर्शनाला भगवंताने आधी दिलं. परिणाम काय झाला वर्णन करतात की बाबा हृदयाला हृदय आलिंगनामध्ये मिळालं म्हणजे देवाचं हृदय अर्पणाचं हृदय एका ठिकाणी झालं. परिणाम काय झाला देवाने जे हृदय घातले आपल्या हृदयामध्ये असलेलं ज्ञान देवाने अर्जुनाच्या हृदयामध्ये घातलं. परिणाम काय झाला तो एकदम न मोडता म्हणजे अर्जुनपणांकडे कृष्णपणांचं जो एक न मोडता केले आपण परमात्म्यानं भगवंताने अर्जुनाला आपल्या केलं असं वर्णन करतात. आपल्याला विचार
अर्जुनाला देवानी आलिंगन दिल्यानंतर आपल्या हृदयाचं ज्ञान जसं अर्जुनाच्या हृदयात घातलं तसं परमात्मा आपल्याला आलिंगन देताना आपल्या हृदयाचं ज्ञान साधकाच्या हृदयात घालतो. आणि आलिंगनानं हृदयाचं ज्ञान देणे आपल्या हृदयात घातल्याच्या नंतर गोष्ट काही जसं मोक्ष प्राप्त होतो कसा अशी शंका घेतली तर त्याला उत्तर आहे. मोक्ष कसा प्राप्त होण्याची शंका घेतली तर त्याला उत्तर आता संस्काराच्या आलिंगनाने मोक्ष प्राप्त होतो. हा संस्काराचा महिमा हा साधी गोष्टीचा महिमा आहे. हा संताचा महिमा महत्वाचा आहे. याच्यामुळे काही संताचा महिमा शंका का बोलायची सीमा बोलायची सीमा झाली ज्ञानोबाईच्या प्रमाणात ज्ञानोबाईचे सांगितलं प्राकृतवाणी प्राकृतवाणी संतांचं वर्णन करता येतच नाही. म्हणून बोलायची सीमा बोलायची सीमा झाली म्हणजे साईच्या मोक्षाच्या पलीकडे परत सांगता येत नाही. आणि संतांच्या अभिमानानं तो परमप्रयोजन रूपी मोक्ष प्राप्त झाला. याच्या पुढे काय बोलणार म्हणून बोलायची सीमा झाली. काही मोक्षाच्या पुढे संतांच्या पासून प्राप्त होणाऱ्या कलाचा वर्णन करून संतांचा महिमा सांगता येत नाही. म्हणून माझं ते सांगतात मला ही सगळी तीर्थ आहे. एकादशी द्वादशी वगैरे सर्व काम आहे. तीर्थाच्या ठिकाणी आणि पर्वकाळाच्या ठिकाणी साधकाला पवित्र करण्याचं सामर्थ्य आहे. एकादशीचा पर्वकाळ आपल्याला पवित्र करेल, द्वादशीचा पर्वकाळ आपल्याला पवित्र करेल, पौर्णिमेचा पर्वकाळ आपल्याला पवित्र करेल. हे सगळे पर्वकाळ पवित्र करणारे आणि गंगा यमुना चंद्रभागेसाठी तीर्थ सुद्धा पवित्र करणारे. पण या संताला ब्रह्मरूपता असल्यामुळे अशी निरूपण पवित्रता आहे की या संतांच्या चरणावरील सगळे तीर्थ पर्वकाळ सगळे पायावर येऊन आपण स्वतः पवित्र होतात. म्हणजे तीर्थानं आपल्याला पवित्र करावं आणि तीर्थाला पवित्र होण्याकरता संतांकडे जावं लागतं. अवधी पाया सांगितले चंद्रभागेत आपण स्नानाला गेलो आपण पवित्र होणार आणि चंद्रभागेत स्वतःला मला स्नानाला गेले तर चंद्रभागा पवित्र होणार. आपण पवित्र होणार आणि स्वतःला मला एकादशी पवित्र होणार. असा त्यांना आपण नामस्मरण केलं आपण पवित्र होणार आणि स्वतःला मला विठ्ठल म्हटलं तर विठ्ठल नाम पवित्र होणार आहे. अशी त्यांच्या ठिकाणी योग्यता आहे. असे तीर्थ पर्वकाळ हे सगळे जगाला पवित्र करणारे जरी असले तरी अवधी पाया ते सगळे संतांच्या पायावर पवित्र होण्याकरता येतात. अनेक प्रमाण आपल्याला सांगता येते. सगळे पवित्र होतात. ऐसा संतांचा महिमा हा संतांचा महिमा अजून ते सांगतात म्हणजे महिमा अजून ते सांगा मला म्हणल्यावर या संत महात्म्यांची केलेली सेवा देवाला प्राप्त होते. हा संतांचा महिमा आहे. देवाला प्राप्त होते हा संतांचा महिमा. सुद्धामध्ये देवा जन्मभूमी देवा दोन आनंदाला या हरिणाकडे याबद्दलचा शेवट सुद्धा देवा हा आहे आणि पवित्र कवळी आरोग्याच्या शेवटचा शेवट सुद्धा देवा त्यांची केली भावी देवा हे आपल्याला तिथं झालं पकडतात. त्याची मुद्दाम तुकाराम महाराजांनी दोनदा ही गोष्ट सांगितली. त्याची निरुक्तीला करण्यामध्ये तुकाराम महाराजांनी या बाबतीचा निश्चय व्यक्त करतो. पण ना त्यांची केलेली सेवा देवाला प्राप्त होते. दोन ठिकाणी बोलायला तुकाराम महाराजांची शब्द दिली नाही. त्यांच्या शब्द आठवले नाही म्हणून पुन्हा ते खेळ घेऊन टाकले असं ते त्यांच्या बाबतीमध्ये घडण्याचं कारण नाही. ज्याची दोनदा हे करण वापरलं त्याची त्या संतांच्या केलेल्या सेवेला देवाला संतोष प्राप्त होतो. त्या संतांच्या बाबतीतला दृढ निश्चय तुकाराम महाराजांचा निश्चय करायचा होता. कारण निरुक्ती आपण निश्चयाकरता बोलतो की आपल्या घरी एखाद्याने यावं वाटलं या महाराज असं म्हटलं तरी त्याने यावं असं त्याचा अर्थ होत नाही. महाराज याच या बरं का आम्ही याच या दोन या काय झालं व्यक्ती जावं त्याच्या घरी असा त्याचा अर्थ झाला.
या गमतरी या हेरिटेज बघा असं म्हणणं वेगळं आहे आणि या क्रिया म्हणणं वेगळं आहे. या एका महिन्यामध्ये निश्चय नाही पण या महिन्यामध्ये निश्चय किती निश्चय असतो तर मुलामध्ये जेव्हा चरणाची ज्याची व्याख्यामध्ये निरुक्ती आहे त्यांची असं नाही त्याच्या बाबतीत मला म्हणताना निश्चय सांगायचं संतांची सेवा केलेली देवाला प्राप्त होणार म्हणजे होणार असा त्याचा अर्थ आहे. देवाला संतांची सेवा का प्राप्त होते त्याचं कारण संत महात्मा म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा देवते सुंदर देवते सुंदर निमित्त त्या प्रतिमा अशा पद्धतीचं वर्णन संतान केलेलं आपल्याला महाराष्ट्रात प्रतिमा माझ्या केंद्रांची संतशी माझ्या मूर्ती ह्या मागाने सुद्धा भगवंतांनी सांगितलं. प्रतिमा म्हणजे अचेतन व्यक्ती आहे म्हणे आणि संत म्हणजे परमात्म्याची सचेतन मूर्ती आहे. काय मूर्तीचे महत्व मार्गाने कमी होऊ दिला नाही. प्रतिमा अचेतन म्हणतात व्यक्ती शब्द प्रतिमा माझ्या अचेतन व्यक्ती आणि संताला सचेतन म्हणताना मूर्ती म्हणले म्हणजे मूर्तीचे महत्व कधी होऊ नये आणि संतांचंही महत्व कधी होऊ नये अशी व्यवस्था मार्गाने केलेली आहे असं द्या. पण संत महात्मा परमात्मा रूप आहे हा सिद्धांत आहे आणि संत महात्मा परमात्मा रूप असल्यामुळे त्यांची केलेली सेवा देवाला प्राप्त होते. केशाला उठायला नाऱ्याला गोष्टी येत नाही कारण केशव नारे वेगळे पण संतांची केलेली सेवा देवाला प्राप्त होते कारण संत हे स्वरूप आहे असं चिंतन आपल्याला करावं लागतं. असा देवाची संत महात्मा हे स्वरूप झाला हा संतांचा महिमा संतांचा महिमा याच्या पुढे काही बोलता का बोलायची सीमा बोलायची सीमा झाली त्यामुळे आपली बोलायची सीमा झाली.
Yeah.